आळूची वडी सगळेच करतात, पण एकदा अशा पद्धतीने करून बघा. एवढी कुरकुरीत आणि चविष्ट आणि रुचकर लागते ना, तर 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने करणार आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडणार बघा. त्यासाठी इथे फ्रेश पानं घेतलेली आहे, आळूची पानं ती स्वच्छ धुतली आणि सुकवलेली आहे. आता त्यासाठी बघा इथे चिंच गूळ समप्रमाणात घेतलं. अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजायला ठेवलं आहे. गूळ विरघळला आहे पूर्णपणे, चिंच पण चांगली भिजलेली आहे. चिंच गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. आता बेसन पिठामध्ये ह्या 2 वस्तू टाकल्या तर आळूची वडी कुरकुरीत चविष्ट आणि एवढी रुचकर लागते. तर तुम्ही बघा एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. अजिबात घसा खाजवणार नाही आणि खायलासुद्धा कुरकुरीत आणि एवढी चविष्ट लागते. आता त्यासाठी बघा इथे मी चिंचगुळाचं पाणी करून घेतलं आहे. त्यामध्ये बसेल तेवढं बेसनपीठ घालायचं आहे. बेसनपीठ घरी दळलेलं चाळलेलं आहे. त्यामध्ये मी जेवढं बसेल तेवढं बेसनपीठ घेतलं आहे आणि 1 चमचा म्हणजे जो नाश्त्याचा आपला 1 ते 2 चमचे इथे तांदळाचं पीठ टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये गावठी तीळ, पांढरे तीळ टाकायचे आहे 2 ते 3 चमचे. लाल तिखट आवडीप्रमाणे टाकायचं. इथे मी 1.5 चमचा टाकलं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायची. हे सगळं बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तांदळाचं पीठ आणि पांढरे तीळ टाकल्याने आळूची वडी खूप चविष्ट रुचकर बनते आणि त्याचसोबत एवढी कुरकुरीत होते ना, तर कायम तुम्ही अशीच बनवाल बघा आळूची वडी. तर आता इथे बघा मी मिक्स करून घेते आहे पीठ. तर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही. जेवढं चिंचगुळाचं पाणी तुम्ही केलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये बेसन पीठ भिजवायचं आहे. त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाण्याचाच वापर केलेला आहे, कारण इथे पानं जास्त आहेत. पानाचे रोल जेमतेम 2 ते 3 बनवू शकतात. तर आता तुम्ही म्हणाल की अंदाजे म्हणजे केवढं घ्यायचं, तर आता 7 किंवा 8 पानांचे आपण 1 रोल बनवतो. तर असे बघा 3 रोल बनवले तर 20 ते 22 जर तुमच्याकडे आळूची पानं असेल तर 20 ते 22 पानांसाठी तुम्ही अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिंच गूळ अगदी अंदाजे समप्रमाणात घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ 2 ते 3 चमचे घ्यायचे. बेसन पीठ त्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला भिजवायचं. अगदी परफेक्ट होतं, जास्त होत नाही किंवा कमीही पडत नाही. आता हे पीठ भिजवून घेतलं. ही पानं बघा स्वच्छ धुवून सुकवली, कॉटनच्या फडक्याने पुसून घेतली आणि त्यानंतर लाटण्याने बघा ह्या शिरा पूर्णपणे मी चपट्या करून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की आळूच्या पानावर लाटणं का फिरवलं, तर जेव्हा आपण त्याच्या शिरा चपट्या करून घेतो ना, तेव्हा आळूची वडी खूप छान बनते. अजिबात वडी तळताना तेलामध्ये सुटत नाही आणि अगदी पॅक असा रोल तयार होतो. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर वडी बनवताना सर्वात मोठं पान हे पहिलं ठेवायचं आहे. लहान मोठं पानं असतात आळूची, तर मोठं पान हे खाली ठेवायचं आहे आणि त्यावर पीठ हे व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. नंतर स्टेप बाय स्टेप एक एक पान अल्टरनेट ठेवायचे. एका पानाचं टोक ह्या दिशेने केलं तर दुसऱ्या पानाचं टोक त्या दिशेने करायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा आळूच्या वडीचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर रोल बनवताना अगदी आपण जेव्हा टाईट अगदी पॅक बनवतो ना, तर आळूची वडी कापताना अगदी तुटत नाही, तळताना सुटत नाही तेलामध्ये आणि व्यवस्थित अशी गोलाकार ही वडी बनते. तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते आहे बघा. ज्यांना बनवता येत नाही, अनमॅरिड मुलीसुद्धा अशा पद्धतीने आळूची वडी बनवू शकतात आणि ही आंबट गोड आळूची वडी एवढी चविष्ट आणि रुचकर बनते ना, तर बघा जेवणाची चव दुप्पट वाढवेल. तर मी आता लहान मोठी पानं आहेत, त्यामुळे छोटी छोटी पानं मी आता वरती अशी ठेवून घेते आहे आणि सगळीकडनं पीठ एकसारखं लावायचे, म्हणजे आळूच्या वडीची चव एकसारखी लागते. कुठेही कमी जास्त असं पिठाचं प्रमाण होत नाही आणि तळल्यानंतर आळूची वडी अगदी बघा कुरकुरीत आणि खूप रुचकर लागते, की जेवणाची चव दुप्पट वाढवते आणि सगळ्यांच्याच आवडती असते. फक्त आळूची पानं आणताना अगदी काळीभोर अशी दांडी बघा अगदी लालसर ब्राऊन कलरची असते, अशी बघून ही आणायची, म्हणजे ती गावठी गावरान आळू असते. आणि जेव्हा मोठ्या मोठ्या पानाची तुम्ही आळू आणत असाल तर तिने घसा बऱ्याच वेळेला खाजवला जातो किंवा ती अशी आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तर ती कुठेही अशी उगवलेली असते आणि जेव्हा आपण अशी घरगुती शेतामध्ये जेव्हा ही आळू येते तेव्हा ही अशी काळीभोर आणि छोटी छोटी पानं, जास्त मोठी पानं नसतात आणि दांडी त्याची एकदम काळसर अशी एकदम ब्राऊन कलरची दिसते बघा. तर आणतानाच अशी आणायची, अजिबात घसा खाजवत नाही
आणि खायला पण रुचकर लागते. आता बघा मी इथे दोन्ही साईडने फोल्ड करून अळूची वडी रोल हा बनवून घेतलेला आहे. साईडने पण पीठ लावायचं म्हणजे ती सुटली जात नाही. आता तशाच पद्धतीने मी दुसरा रोल बनवून घेतलेला आहे. तर बघा, तर अशा रीतीने पीठ लावायचं, दोन्ही साईडने फोल्ड करायचं आणि पुन्हा असं प्रेस करून अगदी जवळजवळ असं पूर्णपणे फिरवत रोल बनवून घ्यायचा आहे. थोडा जरी सैल झाला ना तरी अळूची वडी तेलामध्ये टाकल्यानंतर सुटली जाते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की अळूची वडी बनवताना व्यवस्थित येते आणि नंतर आपण जेव्हा तेलात तळायला घेतो ना तेव्हा ती सुटली जाते अशी. तर पूर्ण गोलाकार राहते. तुम्हाला मी पुढे तळताना दाखवतेच आहे. तर आता बघा साईडने असं पीठ लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे ती सुटली जात नाही आणि चिकटली जाते व्यवस्थित. तर अशी दाबून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. साईडचं पण कडा आतमध्ये फोल्ड करायच्यात अशा पद्धतीने आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. तसं कडेने थोडं पीठ लावायचं म्हणजे तो भाग बाहेर येत नाही आणि व्यवस्थित अशी ती पॅक होते. तर अगदी अनमॅरिड मुलीसुद्धा बनवू शकतात बघा. तर आता इथे मी 2 ते 3 असे रोल बनवून घेते आहे. फार वेळ लागत नाही, अगदी पटपट होतो. तर इथे 2 रोल बनवलेले आहेत. तर अजून एक तिसरा रोल बनवलेला आहे. त्यानंतर इथे बघा पाणी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचे. चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यावर ही चाळणी ठेवून घ्यायची आहे. चाळणीला आपण अगोदरच तेल लावून त्याच्यामध्ये रोल ठेवून घेतले. अशा पद्धतीने बघा ठेवून घ्यायचे आहे आणि पॅक झाकण वरतून एक ठेवायचे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत. तर आता यावर मी एक झाकण ठेवलं आहे आणि 15 मिनटं मी असंच ठेवणार आहे. 15 मिनटं वाफल्यानंतर झाकण काढून मी तुम्हाला दाखवतेच आहे. तर आता बघा 15 मिनटं झालेले आहे. आपण झाकण काढून बघतोय तर वडी छान अशी वाफवलेली आहे बघा. आता ही चाळणी काढून आपण असं थंड होऊन द्यायचं आहे. एक 15-20 मिनटं अर्धा तास आपण अशी थंड होऊन द्यायची आणि थंड झाल्यानंतर कापायला घ्यायची आहे. गरम गरम कापायची नाही आहे, नाही तर मग वडी चिकटते किंवा तुकडे तुकडे होतात. तर मग आता ही थंड झालेली आहे आणि कापताना पण जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ कापायची नाही आहे. अगदी अशी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कापायची आहे. जर तुम्हाला अजून कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही पातळ कापू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापायची आहे. तर इथे मी अशा साईजची कापलेली आहे आणि तुम्ही बघताय की वडी खूप छान झालेली आहे आणि चव तर विचारूच नका, एवढी अप्रतिम चव लागते. आता हे मी 1 ते 2 रोल कापून घेते. तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा 2 ते 3 दिवस जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. तर अगदी 4-5 दिवस 8 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये ती वडीचा रोल राहू शकतो. तर डब्यामध्ये ठेवायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळू शकता किंवा वन टाईमसुद्धा तुम्ही असं एकदाच सगळ्या रोलसुद्धा कापून असे तळू शकता. तर एवढी छान आणि रुचकर चविष्ट बनते बघा. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर मी तुम्हाला दुसरा रोलसुद्धा कापून दाखवते. साईडचा भाग असा काढायचा आहे कारण आपण तिथे पीठ लावलेलं असतं आणि त्यानंतर बघा व्यवस्थित अशी सुरी धरून अगदी बरोबर खाली प्रेस करत चालायचं आहे. एवढी छान कापली जाते ना की अजिबात चिकटत नाही किंवा लहान मोठी होत नाही बघा. एकसारखी आपण सुरीने असं कापायचे आहे आणि लगेच एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. आता इथे मी वड्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत बघा आणि त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. अगदी थोडं तेल लागतं, फार तेल लागत नाही आणि अजिबात तेलकट पण होत नाही आहेत. तर थोड्या तेलामध्ये अशा 5 ते 6 तुम्ही वड्या तळू शकता आणि गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे, कमी पण नाही आणि जास्त हाय पण ठेवायची नाही. आता इथे बघा मी वड्या तळून घेते आहे आणि नंतर मग ते पलटी करायच्यात अधूनमधून. तर पटपट अशा लगेच पलटी मारायची नाही आहे, व्यवस्थित ती तळून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीपणा येतो. आता बघा मी इथे एक एक अशी पलटी करून घेते आहे आणि अशी चिंचगूळ घालून केलेली ही अळूची वडी आहे ना तर खूप छान लागते चवीला. आता बरेच जण बनवतात, काही जण बघा फक्त लाल तिखट आणि बेसन पीठ वगैरे घालून करतात. पण ही जी मी चिंचगूळ घालून केलेली आहे ना तर हिची चव खूपच अप्रतिम लागते.
तर बघा कलर खूप छान आलेला आहे आणि चिंचगूळ घातल्यामुळे आहे ना हिला लालसर असा कलर येतो, ब्राऊन कलर. तर आता इथे मी सगळ्यात तळून घेते बघा. आणि असं तुम्ही एखादा रोल फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा तळू शकता. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर बघा एक एक पलटी करून मी सगळ्या अशा एकसारख्या तळून घेतलेल्या आहे. घाई करायची नाही आहे, गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे आणि व्यवस्थित सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि तळल्यानंतर कलर चेंज झाल्यानंतर अशा पूर्णपणे तेल निथळूनच प्लेटमध्ये काढायच्या आहेत. तर पूर्णपणे साईडला अशा 3-3 वड्या बाजूला घेऊन उलाटणीने तेल निथळून घ्यायचं किंवा झाऱ्याने तेल निथळून घ्यायचं झाऱ्यामध्ये ठेवून आणि नंतर मग प्लेटमध्ये काढायच्या आहेत. तर तुम्ही बघताय बघा वडी खूप छान तयार झालेली आहे. आणि अगदी कमी तेल टाकायचं आहे, जास्त तेलामध्ये तळायच्या नाही आहेत. तुम्ही हवं तर तव्यावर सुद्धा तेल फिरवून तशाही सुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. तर एवढ्याच छान झाल्यात, नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.